नमस्कार. प्राजक्ताज फ्लेवर्स लॅबमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आपण आज बनवणार आहोत छान सॉफ्ट स्पॉन्जी असे दहीवडे. तर लगेच सुरुवात करूया रेसिपीसाठी. यासाठी मी अख्खी उडीद डाळ घेतलेली आहे आणि ती मी स्वच्छ धुवून 5 ते 6 तास किंवा एक रात्रभर तुम्ही भिजवून घेऊ शकता. स्वच्छ भिजवून घेतल्यावरती धुवून भिजवून घेतल्यावरती आपल्याला ही मिक्सरमध्ये बारीक एकदम अशी दळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी अगदी बारीक दळून घेतलं आहे. पीठ जे आहे ते करून घेतलं आहे आणि ते करून घेतल्यावरती त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे बारीक वाटून घेऊया. आणि एका वाडग्यामध्ये मोठ्या आपण हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं फेटून घेऊया. एक 15 ते 20 मिनटं आपल्याला फेटायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये खूप छान अशी हवा निर्माण होते आणि आपलं जे पीठ आहे ते खूप हलकं होतं. तुम्ही बघू शकता आपण थोडंसं हे वाटीमध्ये पाण्यात घालून बघितलं आहे आणि हे तरंगतंय म्हणजे आपलं पीठ जे आहे ते अगदी करेक्ट झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरे आणि मीठ घालून ते व्यवस्थित आपण फेटून घेऊया. ह्याच्यामध्ये एक टिप आहे की मी हे बॅटर व्यवस्थित फेटून 2 ते 3 तास छान तसंच फर्मेंट होऊ दिलं होतं, जेणेकरून ते अजून छान असं हलकं होईल आणि आपले दहीवडे एकदम स्पॉन्जी होतील. तर कढईमध्ये मीडियम हॉट ऑइल आपण गरम करून घेऊया. खूप जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे, अदरवाईज आपले दहीवडे जे आहेत ते आतून कच्चे राहतील आणि फक्त बाहेरून शिजतील. तर ते लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला जे दहीवडे आहेत ते आपल्याला अशा रीतीने आपण छान असे गोल्डन क्रिस्पी तळून घेणार आहोत. व्यवस्थित किमान 12 ते 13 मिनटं लागतात. 12 ते 13 मिनटं किंवा 15 मिनटं आणि आपले जे दहीवडे आहेत ते छान असे क्रिस्पी भाजून होतात, तळून होतात. ते तळून घेतल्यानंतर आपण जे आहे ते एक कोमट पाण्यामध्ये आपण हे दहीवडे जे आहे ते भिजवून ठेवणार आहोत, जेणेकरून ते त्याचं टेम्परेचर कंट्रोल राहील, म्हणून कोमट पाणी वापरावे. आपले दहीवडे 5 ते 6 तास खूप मस्त असे भिजले आहेत आणि मी तुम्हाला एक दाखवते कट करून. तुम्ही रंग बघू शकता, पूर्ण प्रकारे बदलला आहे याचा आणि आतूनही हे असे खूप छान स्पॉन्जी आणि असे ज्युसी झालेले आहे. तुम्हाला मी एक दाबून पण दाखवते. तर अशा रीतीने आपले दहीवडे खूप रेडी झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण प्लेटिंग करून घेऊया. तर दहीवड्यांसाठी दही छान असं घट्ट क्रीमी, त्याच्यामध्ये थोडीशी तुम्ही साखर घालून फेटून असं मस्तपैकी तुम्ही छान अशी याची प्लेटिंग करू शकता. आणि दहीवड्यांसाठी आपल्याला भरपूर दही लागतं, तर त्याच्यात कंजूसी करू नका आणि असे दह्यामध्ये पूर्ण प्रकारे बुडवून ठेवा वडे. आणि ह्याच्यावरती आपण चटणी घालू शकतो. हिरवी चटणी, पुदिना आणि कोथिंबीरची चटणी आहे जी मी घालते आहे आणि चिंचेची चटणी जी आहे ती मी गोड चटणी मी वापरत आहे. आणि त्याच्यावरती थोडीशी मी आहे जी जिरेपूड शिरवळणार आहे. आणि हे दहीवडे तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस छान टिकतात. तर तुमच्या घरी पाहुणे येणार असेल तर तुम्ही 1 दिवस अगोदर हे दहीवडे बनवून ठेवू शकता आणि त्यांना थंडगार असे सर्व करू शकता. तर खूप छान होतात दहीवडे, नक्की ट्राय करा. धन्यवाद.